नमस्कार भावा बहिणीनो. हो का पाऊस लय आला आमच्याकडे बघा. लय म्हणजे आता 1 तास होऊन गेलं पाऊस आहे त्याला. बरं झालं बघा पाऊस आला. पाऊस आला ते चांगलं झालं. रानात जनावराला पाणी नव्हतं प्यायला इथं सांगत होते लोक. जनावराला पाणी नाही रानात प्यायला. कुठं जनावराला खडेली सुद्धा पाणी साचना गेलंय म्हणले. काय करावं जनावराचं. उन्हाळ्याला जड चालाय बघा कसा पाऊस आलाय बघा. आता तास 1.5 तास झालं पाऊस चालू आहे. हो का सगळ्या रोडवर पाणी झाले. नाली भरून चालली आम्ही. चांगला आला बघा पाऊस. हो का आबाळ बिले आले बघा. पाऊस आलाय जवळजवळ 1-1.5 तास झालं पाऊस चालू आहे त्याला बघा. आता असं सकाळी ऊन लय होतं. ऊन आज सकाळी ऊन होतं. रोडवर एका म्हाताऱ्याला आली चक्कर. मग त्या म्हाताऱ्याला चक्कर आल्यावर दवाखान्यात घेऊन गेले. कुठलं होतं की परगावचं. त्याला दवाखान्यात नेलं. त्या म्हणजे रस्त्यावरून चाललेल्या गाडीत बसवलं. बाबा दवाखान्यात घे म्हणलं. मग तिथंच टाईम गेला. तास 1.5 तास. मरणाचं ऊन ताण लागली. कुठं पाणी भेटायना. गावाला गेलेले होते चलत येताने. आणि परत पुन्हा घरी आले तर आभाळ आले तसा पाऊस आहे. 1.5 तास झालं पाऊस चालू आहे इथं बघा. बरं झालं नळाला पाणी येईल. आता सोडतेलीच की नळाला पाणी. काय करतेले नाही सोडून. पाऊस असल्यावर तरी सोडावं की नळाला पाणी. बघा आता किती पाऊस आहे. हो का फुल पाऊस यायला लागलाय उगं बघा. किती पाऊस आलाय उगं. मरणाचा पाऊस यायला लागलाय. हो का रोडवर पाणी साचलंय. सगळं पाऊसच आहे. तर आता मी बेळ करणार आहे पावसात. आता भजे करायचं म्हणल्यावर टाईम लागेल. दाजी घरी नाही तर एकटी पुरतं कशाला भजे करू. आता भेळ करते खायला. जरा पाऊस यायला जरा भेळ करावी खायला म्हणजे चांगलं फ्रेश वाटत. कांदा फिंदा टाकून मस्त करते भेळ. शेव चुरमुरे. तुमचं झालं का जेवण चहा पाणी. माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार. बोलायचं राहिले पावसाच्या नादात. हे पाऊसला यायला लागला. खेकोण्या मध्ये पाणी येले. हे पडदा हे लावण्याच्या नादात बोलायचं राहिलं बघा. हो का लय पाऊस आहे बघा. हो का भेळ करायला लागले. आता खायला पाऊस यायला इकडं चांगला दाना म्हणून आता हो काही भेळ करायला लागले मी. हो का भेळ करायला. आता घरच्या घरी तसलं पाणी काय नाही भेळचं. छान झालं आपलं पावसा पाण्याची. उद्या करीन भजी.